वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ 8 महिने आधी 5 कोटी रुपये खर्च करून बांधलेला पुतळा पडला। यामध्ये भ्रष्टाचारानं बरबटलेल्या महाराष्ट्र सरकारचा धामणगाव रेल्वे तालुका महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध। संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड किल्ले 400 वर्षांनंतरही समर्थपणे उभे असून महाराजांच्या कार्याची साक्ष देत आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ गेल्या 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आला। या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान व महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री व मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले। 5 कोटी रुपये खर्च करून या बांधलेल्या पुतळ्याचं व सौंदर्यीकरण करण्याचं 8 महिन्यातच कोसळले। एकूणच पुतळा बांधकाम करताना अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकामाचं साहित्य वापरण्यात आलंय। शिवछत्रपती महाराजांच्याच पुतळ्याच्या सौंदर्यीकरणामध्ये भ्रष्टगराने बरबटलेल्या महाराष्ट्राच्या सरकारचा महाविकास आघाडी धामणगाव रेल्वेतर्फे जाहीर निषेध करून शिवछत्रपती महाराज चौकामध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नंतर माननीय तहसीलदार धामणगाव रेल्वे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी व दोषींवर तात्काळ कारवाई करून त्याला अटक करावी व सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असं निवेदनात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस परीक्षित वीरेंद्र जगताप, काँग्रेस तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी पंकज वानखडे, बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, शहर शिवसेना प्रमुख नरेंद्र देऊळकर, तालुका शिवसेना प्रमुख निलेश मुंदाने, किसान आघाडी प्रमुख सच्चिदानंद काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शहर मंगेश ठाकरे, शिवसेना शहर संघटक अशोक कुचेरिया, माजी तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस ऋषी जगताप, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष शिंदे, शहर उपप्रमुख संतोष गावंडे, शहर माजी प्रमुख गोपाल मोकलकर अनेक पदाधिकारी उपस्थित होते।